तक्रार नाही. काय तक्रार आहे? मोदी नाही चाहिए, मोदी को हटाना, एकच तक्रार आहे त्यांची. ते काही मागत नाही. त्यांना करता की पुढे देश आपल्याला ताब्यात घ्यायचा आहे, आता काही करा. पण आपल्याला कळत नाही की आपला देश आपल्या ताब्यातून चाललाय, आपण काय करायला पाहिजे. आणि म्हणून बंधूंनो, काही विडंबना ज्या असतात की एक विदेशी महिला ती येते इथे, भारताचे नागरिक आहे का सोनिया गांधी? आता झालं. इथला जन्म आहे का? इटलीची राहणारी भारताचं नागरिकत्व घेते आणि जे भारतीय मूळचे त्यांना नागरिकत्व द्यायला विरोध करते. म्हणजे तू बाहेरची आणि जे खरे भारतीय त्यांना जर आम्ही भारतात आणतोय तर त्याला विरोध. आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा असा अंदाज आहे. जोरदार जय भवानी, जोरदार घोषणा करायच्या. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. भारत माता की. भारतीय जनता पार्टी व महायुतीचा, भारतीय जनता पार्टी व महायुतीचा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. श्रोते, या मातृभूमी चौकातून भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या अधिकृत उमेदवार रक्षाताई खडसे यानंतर भुसावळ नगरीचे आमदार श्री संजय भाऊ सावकार यांना मी विनंती करतोय की त्यांनी आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टी व महायुतीचा, भारतीय जनता पार्टी व महायुतीचा. नमस्कार. तुझं आपण जोरदार घोषणा देऊया. जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की. अरे भुसावळचा आवाज जोरात पाहिजे. भुसावळच्या मला आवाज कमी होतो. अरे सगळे भाऊ आपलेच आहे. मंचावर बसलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय आमदार गिरीश भाऊ, सर्व सन्माननीय आजी माजी आमदार, सर्व पक्षाचे पदाधिकारी, सन्माननीय मंच उपस्थित बंधू आणि मित्रांनो, 13 मेला निवडणूक आहे. आदरणीय रक्षाताईंना तिसऱ्यांदा तिकीट मिळालेलं आहे. सहसा या मतदारसंघामध्ये म्हणजे भुसावळमध्येच तिसऱ्यांदा निवडून येणारा मी पहिला आमदार की जो तिसऱ्यांदा निवडून आला. तिसऱ्यांदा आता चौथ्यांदा पाहू. तशी माझ्याप्रमाणे निश्चितपणे रक्षाताईंची पण हॅट्रिक होणार, याच्यात माझ्या मनात काही शंका नाही आहे. पण यावेळी जी आपण घोषणा दिली आहे की अबकी बार 400 पार, देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी यांना करायचं आहे. पण आपण जी घोषणा दिली अबकी बार 400 पार, त्याच्या बाबतीमध्ये यांनी इतका कार्यप्रचार केला की यांना 400 पार याच्यासाठी पाहिजे की संविधान बदलायचं म्हणून. आमच्या सगळ्याच नेत्यांनी सांगितलं, वरिष्ठांनी सांगितलं की संविधान बदलण्याचा प्रश्नच नाही, संविधान बदलण्याची तरतूदच नाहीये. परंतु लोकांमध्ये संभ्रम कसा पसरवायचा, तर संविधानाचा अनादर हा काँग्रेस पार्टीने नेहमीच केलेला आहे. दिसतच नाही कोणाला. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
त्यांचा देखील अपमान नेहमीच काँग्रेस पार्टीने केलेला आहे. म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीला उभे राहिले, दोनदा त्यांना पराभूत करण्याचं काम या काँग्रेसने केलं. काँग्रेसने त्यांच्या विरुद्ध उमेदवार दिला आणि विशेष म्हणजे पंडित नेहरू स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये प्रचाराला गेले आणि ते सांगतात की बाबासाहेबांचं संविधान हे लोक बदलणार नाही. या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो संसदेत लागू दिला नाही. तो जेव्हा गैर काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा ते लागलं. या लोकांनी भारतरत्न जिवंतपणी पाकिस्तानचं युद्ध हरल्यावर पंडित नेहरूंनी स्वतःला भारतरत्न करून घेतला. परंतु ज्या महामानवाने एवढं मोठं संविधान दिलं त्याला मात्र यांनी भारतरत्न दिला नाही. जेव्हा काँग्रेसचं सरकार नव्हतं तेव्हा त्यांना भारतरत्न मिळालं. 370 कलम डॉक्टर बाबासाहेबांचा विरोध होता. या 370 कलमाला त्याच्यासाठी त्यांनी राजीनामा देऊन टाकला. त्यांनी छुप्या पद्धतीने 370 कलम त्याच्यात घातलं. याचा आपल्याला त्रास आजही होतोय. ते काढला आता. पण मी राजीनामा का देतोय हे लोकसभेत मला सांगू द्या, संसदेत. त्याची देखील संधी या लोकांनी बाबासाहेबांना दिली नाही. तेव्हा लोकांना कळलं असतं की यांनी 370 कलम घातला आणि म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं असतं. पण ती संधी यांनी दिली नाही. आणि हे सांगा की संविधान आम्ही बदलणार, भाजप बदलणार. अरे उलट संविधानाचा सर्वाधिक आदर जर कोणी केला असेल तर भारतीय जनता पार्टीने केलेला आहे, नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला. ज्या दिवशी पहिल्यांदा पंतप्रधानांची शपथ घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं माझ्यासाठी सर्वात मोठा पवित्र ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे. गीता, बायबल, कुराण हे नाही, माझ्यासाठी संविधान हा सगळ्यात पवित्र ग्रंथ आहे. त्याच्यानुसारच मी राज्यकारभार चालवणार आहे. आणि आतापर्यंत त्यांनी नेहमीच त्याच्यानुसारच कारभार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानुसारच कारभार करताय. उलट 80 पेक्षा जास्त वेळा संविधानामध्ये बदल या काँग्रेसने केला. 3-4 वेळा त्या कलमांमध्ये बदल भाजपनेही केला. पण 370 कलम हटवण्यासाठी, 3 तलाक काढण्यासाठी, सीए लागू करण्यासाठी, म्हणजे देशासाठी जे अत्यावश्यक गोष्टी आहे त्याच्यासाठी संविधानात बदल केला. बदल केला म्हणजे कलमांमध्ये बदल केला. आणि ते केलं असं ते झालंच नसतं. अजून काय केलं त्यांनी? पंचतीर्थ घोषित केलं की ज्याच्या माध्यमातून लंडन येथील घर बाबासाहेबांचं हे घेतलं. दिल्ली येथील त्यांचा बंगला, तिथे त्यांचं एक स्मारक बनवलं की त्या बंगल्यामध्ये बाहेरची प्रतिकृती जी आहे ती संविधानाची प्रतिकृती दिसते. आणि आतमध्ये सगळं बाबासाहेबांचे भाषणं, ग्रंथ वगैरे सगळं ठेवलेलं आहे. म्हणजे त्या इतका असं व्यवस्थित केलं की तुम्हाला तिथे ते जे ऐकायला असं वाटेल की बाबासाहेब स्वतः बोलतायत म्हणून. इतका सुंदर स्मारक तिथे केलेलं आहे. चैत्यभूमी त्याचा विकास, दीक्षाभूमी त्याचा विकास आणि महू जिथे बाबासाहेबांचा जन्म झाला होता तिथला विकास, अशी पंचतीर्थ ही मोदी सरकारने घोषित केली. मग बाबासाहेबांचा आदर कोण करताय आणि अनादर कोण करताय हे इथल्या माझ्या सगळ्या बांधवांनी लक्ष घेतलं पाहिजे. आज जर या देशामध्ये जी परिस्थिती चालली आहे की काँग्रेस नेहमीच आरोप करते की भारतीय जनता पार्टी हे हिंदू मुस्लिमचा कार्ड खेळून देशाला किंवा लोकांना संभ्रमात आणते म्हणून. पण खरा हिंदू मुस्लिमचा खरा जो डाव आहे तो कोणी खेळलेला आहे? 1947 जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा काही भारतीय जनता पार्टी नव्हती. मग धर्माच्या नावावर देशाची फाळणी का करण्यात आली? तेव्हा तर हिंदू मुस्लिम काही विषय नव्हता. मग का स्वतंत्र देश करण्यात आला? केवळ यांच्या चैनीसाठी. म्हणजे 2 भाऊ, एक देश सांभाळ, हा एक देश मी सांभाळतो, अशा पद्धतीने यांनी देशाची फाळणी केली. नेहमी सांगतात हम महाराष्ट्र को खत्म कर देंगे, हिंदुत्व को खत्म कर देंगे. ऐका नाही की भाषण कधी बोलता का?
की बांगलादेशी जे घुसपेटी आहे त्यांना आम्ही संपवू, आतंकवाद जो वाढलाय त्याला संपवून टाकू, हे जे नक्षलवाद पसरलाय त्याला संपवून टाकू. संपवण्याची भाषा कोणाला? हिंदुत्वाला संपवण्याची भाषा. ज्या देवीला आम्ही शक्ती मानतो, ज्या मातृ शक्तीला आम्ही पुजतो, वो हिंदुत्व की शक्ती हमको मिटाना है, असे भाषण करतात आणि आपण ऐकतो सगळं. पण ते काय आहे आपण ऐकून घेतो, आपण विभागला गेलेलो आहे म्हणून हे सगळं त्यांचं चाललेलं आहे. अयोध्येत 500 वर्षानंतर रामलल्लाचं मंदिर तयार झालं. त्याच्याबद्दल इतकं गडबड की त्या मंदिराच्या ऐवजी हॉस्पिटल बांधले असते, तिथे एखादी कारखाना बांधला असता, तिथे शाळा बांधल्या असता, असा गैरपैसा का खर्च केला? फक्त मंदिराच्याच बाबतीत दिसतं का तुम्हाला हे? 1947 ला देशामध्ये फक्त 600 मस्जिदी होत्या, आज 11 लाखापेक्षा जास्त मस्जिदी आहेत. आम्ही त्याचा विरोध नाही करत, पण मग त्यावेळेस काय म्हणत नाही की इथे शैक्षणिक संस्था उघडली पाहिजे, इथे कारखाना उघडला पाहिजे, इथे का रोजगार दिला जातो का म्हणता मंदिरामध्ये? मग तिथे कोणता रोजगार दिला जातो? त्या धार्मिक भावना आहे, त्यांच्याही आहे आमच्याही आहे. आम्ही त्यांना विरोध करत नाही, तेही आम्हाला विरोध करत नाही. परंतु हे काँग्रेस राष्ट्रवादी हे सगळं त्याचा षडयंत्र करते, त्यांच्यात आपल्यात भांडणं लावत असते. हेच भांडण लावतो. या लोकांनी देश नाचवलेला आहे. आर्टिकल 330 मदरशात कुराण शिकवू शकणार, परंतु 30A नुसार तुम्ही गीता तुमच्या शाळेत कॉलेजमध्ये शिकू शकत नाही. मग हा भेदभाव कशासाठी आहे? तुम्ही जर सगळं समान मांडताय, तर हा भेदभाव तुम्ही कशासाठी करताय? काय जाहीरनामा काढलेला आहे? 370 कलम परत हटवणार, ते 370 कलम परत लागू करू, म्हणजे देशाचे परत 2 संविधान. आतापर्यंत जे काँग्रेसमध्ये संविधान नव्हतंच त्याच्याबद्दल तर कधी बोललेच नाही, पण 370 कलम परत लागू करू म्हणजे परत 2 संविधान तयार होतील. मग तेव्हा संविधानाचा अपमान होत आहे, तेव्हा संविधान संपत नाहीये का? 3 तलाक परत मिटवून टाकू म्हणजे परत ते आमच्या मुस्लिम भगिनी आहे, परत त्यांना नरकात शोधायला लागणार, परत नवऱ्याला मूळ पडला त्याला तलाक तलाक जा घरी. जे महिलेला तर त्यांच्याकडे काही स्थानच नाहीये आणि त्याला दुसरं एक काँग्रेस सरकार देतात. बहुसंख्याक वाद संपवणार म्हणजे जेवढे बहुसंख्याक हिंदू आहे त्यांचा अधिकार समजून जाणार नाही. त्यांचे मॅनिफेस्टो असे मॉब लिंचिंग थांबणार. म्हणजे तुम्ही जर मुस्लिम बांधवांविरुद्ध काही बोलले, जसं आता अत्याचारीचा कायदा आहे त्याचा कायदा लागू आहे, त्याच्या विरुद्ध बोलले जा जेलमध्ये. खूप शब्द पण काढायचा नाही. मॉब लिंचिंग म्हणजे त्यांनी जर दगड फेकले, हाणामारी केली, दंगामस्ती केले, काही केले तरी त्यांना कैद नाही. तिथे काही करतील तर त्याला शिक्षा नाही, त्याला पकडायचाही नाही, तो कायदाच रद्द करणार. म्हणजे अशा पद्धतीचे हे घोषणापत्र लिहित आहे. याच्यावरून जर आपण समजा की याची नियत काय चालली आहे, म्हणजे हिंदू राष्ट्र करण्याचा आपण प्रयत्न करतोय. मला अशीच माहिती मिळाली की ईसाई पूर्ण जगामध्ये ईसाई 200 कोटी आहे, त्यांचे 130 देश आहेत. मुस्लिम बांधव 150 आहेत, त्यांचे 56 देश आहेत. यहुदी सगळ्यात कमी वाले 1.5 कोटी आहे फक्त, तरी त्यांचा स्वतंत्र देश आहे. आणि हिंदू 100 कोटी असल्यावरही हिंदूंचा एकही देश नाही. ज्या देशाला आपण म्हणतो की हिंदू आहे ते म्हणता आम्ही हिंदुस्थान होऊ देणार, हिंदू देश होऊ देणार नाही. पण 100 कोटी जनतेने जायचं कुठे? उद्या जर तुमच्यावर काही वाईट परिस्थिती आली, जसे आता युक्रेनमध्ये आले, ते आजूबाजूच्या देशांमध्ये गेले, तुम्ही कुठे जाणार? तिकडे पाकिस्तान आहे, तिकडे बांगलादेश आहे, तिकडे चायना आहे, खाली समुद्र आहे, प्रशांत महासागर. कुठे जाणार आहे? तुम्हाला चान्सच नाही कुठे जायला. तुम्हाला इथेच मारतील, इथेच पुरतील, नाही तर धर्म परिवर्तन करा, दुसरा काहीच चान्स नाही. याची तयारी करून ठेवा. तुम्ही जर मतदानाला नसेल निघत तर मतदानाचं पर्सेंटेज बघा, 50, 54, 46, 43. काय कोण नाही मतदानाला गैरी लाईन आहे. मला काय दिलं? माझ्या शेतात पाणी नाही आलं, माझ्या वीज नाही आली, मी गटार साफ नाही झाली. देशाचं इलेक्शन आणि विचार काय करतात? समस्या असतील, नाही म्हणत नाहीये मी. कोणत्याही पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो किंवा कोणी असो, कोणाकडे जादूची कांडी नाही की तो जादूची कांडी फिरवेल आणि तुमच्या समस्या लगेच संपवून टाकेल. 70 वर्षात ज्या
समस्या संपल्या नाही. त्यांची अपेक्षा आहे की त्या 7 वर्षात संपवाव्या. 10 वर्षात मोदी सरकार आहे, त्याच्यातले जवळपास 2.5-3 वर्ष तर कोरोनामध्येच गेले. पण 7 वर्षाची तुलना जर केली यांच्या 70 वर्षासोबत, तर यांच्यापेक्षा 100 पटीने चांगली कामं केली आहे. जी कामं केली ते सांगेल ते सगळे, पण मी त्या कामांमध्ये जाणार नाही की मोदी सरकारने काय काय केलं. पण इतकी कामं केली त्याची तुलना नाही होत. फक्त एकच चालतं, संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे. अशा पद्धतीने जर घडत राहिलं, अशा पद्धतीने जर सगळं राहिलं तर हिंदू मुक्त पाकिस्तान झाला, हिंदू मुक्त बांगलादेश झाला, हिंदू मुक्त आसाम झाला, हिंदू मुक्त केरळ झाला, हिंदू मुक्त पश्चिम बंगाल होत आहे. काही दिवसांनी हिंदू मुक्त आपल्याच हिंदुस्थानच्या हिंदूंच्या मतानं, हिंदूंच्या सहकार्याने हिंदू मुक्त हिंदुस्थान. जर असेच तुम्ही बसलेले राहिले, प्रेशाने मतदानासाठी बाहेर नाही निघाले, तर तो दिवस दूर नाहीये की तुमच्या मदतीने या हिंदुस्थानला हिंदू मुक्त करून टाकले काँग्रेस. म्हणून किमान आता तरी जागे व्हा सगळेजण आणि मतदानाचा पर्सेंटेज वाढवा. देशासाठी मतदान करा. तुम्ही जर मतदान करणार नाही तर या ज्या भयानक गोष्टी त्या घडतच राहणार. त्या काँग्रेसचा काळ होता, श्रीमती सोनिया गांधी या जगातल्या 4थ्या श्रीमंत महिला होत्या. जगातल्या 4थ्या श्रीमंत महिला होत्या. देश श्रीमंत होता का तेव्हा? देश तिथे 10व्या क्रमांकावर होता. मोदी सरकार आल्यानंतर आज आपला देश जगात 3 नंबरवर आहे. ही मोदी सरकारची किमया आहे. पण त्यांना देशाशी घेणं देणं नाहीये. आम्हाला म्हणतात की मोदींच्या नावाने मत मागतात. अरे वोट तो उसी के नाम से मांगा जाता है जिसके पीछे दुनिया पागल है. जो खुद पागल है उसके लिए क्या वोट मांगना है? उसके लिए कौन वोट मांगेगा? अरे बोलतो काय करतो? मैं रात को सपने में सोया, मैंने ख्वाब देखा, मैं सोच रहा था और मैं भीख मंगाऊ. अरे अचानक सपना क्या आला, काय करता? मैं भीख मंगाऊ, मैं भीख मांग रहा हूँ और मैं जनता को आश्वस्त करता हूँ कि एक झटके में गरीबी खत्म कर दूंगा. आतापर्यंत कोणी थांबवलं होता? तो झटका का येत नाही तुला? आता झटका कधी तर आला. 70 वर्षामध्ये कोणाला झटका आला नाही. गरिबी हटाव, गरिबी हटाव, गरिबी हटाव करून 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 इतकं वर्ष राज्य केलं, पण गरिबी हटवू शकले नाही. त्याला कारण त्याची धोरणं होती. आणि जेव्हा लक्षात आलं की मोदी सरकारची धोरणं ही इतकी चांगली आहे की गरिबांपर्यंत पोहोचता आहे आणि या गरिबांना जर त्याचं जाग आली तर हे सगळे एक दिवशी काँग्रेस संपवून टाकेल. म्हणून काहीही करा, म्हणून सगळे सगळे पक्ष एकत्र झाले की काही करायचं मोदींना थांबवायचं. त्याच्यापैकी कोणी म्हणतो का तर मेरे घर में नल नहीं आया, मेरे घर में पानी नहीं आया, मेरे मुझे वो बीमा का पैसा नहीं मिला, मुझे ऐसा नहीं मिला. त्यांचं काही तक्रार नाही. काय तक्रार आहे? मोदी नहीं चाहिए, मोदी को हटाना, एकच तक्रार आहे त्यांची. ते काही मागत नाही. त्यांना कळतं की पुढे देश आपल्याला ताब्यात घ्यायचा आहे, आता काही करा. पण आपल्याला कळत नाही की आपला देश आपल्या ताब्यातून चाललाय, आपण काय करायला पाहिजे. आणि म्हणून बंधूंनो, काही विडंबना ज्या असतात की एक विदेशी महिला ती येते इथे, भारताचे नागरिक आहे का सोनिया गांधी? आता झाली. इथला जन्म आहे का? इटलीची राहणारी. भारताचं नागरिकत्व घेते आणि जे भारतीय मूळचे त्यांना नागरिकत्व द्यायला विरोध करते. म्हणजे तू बाहेरची आणि जे खरे भारतीय त्यांना जर आम्ही भारतात आणतोय तर त्याला विरोध. आणि आपल्या लोकांना ते कळतच नाही. अरे नाही, रोहिंग्या बिना परवानगीचे आलेले ते जातात, बांग्लादेशी बिना परवानगीचे आलेले जातात. त्यांना इंसानियत दिखानी चाहिए, उनको रहने के लिए घर देना चाहिए, उनको खाना पीना देना चाहिए. कशासाठी? तुमच्याजवळ तुम्ही द्या त्यांना वेगळं, तिकडे बांगलादेशमध्ये वेगळं विकून द्या, पाकिस्तानमध्ये द्या, वेगळा देश करून द्या. आमच्या देशामध्ये कशाला वाटा पाडताय? आमच्या देशामध्ये आमच्या देशातले लोक ते हिंदू असो का मुसलमान असो, हा देश त्यांच्यासाठी, आम्ही फक्त त्यांच्यासाठीच काम करू. बाहेरच्यांचा आमचा काही संबंधच नाही. पण त्यांच्यासाठी टाळून फोडतात. मात्र जे आपले भारतीय लोक पाकिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये त्यांना आणायचं म्हटलं तर त्याला विरोध करतात. यांचे विचार काय? मग
हळूहळू हळूहळू आपल्याला संपवणं. आणि म्हणून सांगतो मित्रांनो, ते बाळासाहेब कधी कधी म्हणायचं नाही तो सोनिया के आगे हिजडे शिकते. आता कोण झुकायला लागलं लोक समजत नाही. सोनिया मॅडमच्या पुढे कोण झुकतंय सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं, पण हे मी नाही बोललो, हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं सोनिया के आगे हिजडे झुकते. आता कोण हिजडा आहे कोण मर्द आहे ते तुम्ही पहा, तुम्हीच ठरवा. तिथे आता जळगावला काहीतरी सभा झाली म्हणे, त्या सभेमध्ये राहिलं सुरतचे 2 लुटारू ते देश लुटताय. स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज समजतात. ज्या 2 लोकांनी देश घडवताय देश पुढे नेत आहे त्यांना लुटारू म्हणतात, आणि जे देश लुटताय त्यांच्या बाबतीत मात्र गप्प. साधूंची हत्या होते गप्प, क्रिमिनलचे सगळे त्यांच्या भेटतात त्यांना तिथे गप्प, औरंगजेबच्या मदारावर जातात गप्प. तिथे काय तुम्हाला सुचत नाही. औरंगजेब महाराज माहीत आपले एक त्याची क्लिप पाहिलं, तो देश किल्ले लढा आणि तो दुसरा तो जितोद्दीन अवाड, तो छत्रपती शिवरायांबद्दल काय काय बोलला मला समजत नाही. आपल्याला कसं काय थंड पडलाय. शिवाजी महाराज 4-4.5 फुटाचे होते. औरंगाबाद नसताना शिवाजी महाराज काय कोणाला काढले असते असं आहे का? छत्रपती शिवाजी महाराज इतके लहान आहे, इतक्या शूरवीर गाथा त्यांच्या आम्ही ऐकतो, आणि एक भामटा तो तिथे नेऊन ठाण्यावरून आम्हाला सांगतो छत्रपती ऐका बडबड करतो. स्वतः गुंडा मावली त्याच्याबद्दल फक्त एका कार्यकर्त्याने काही कमेंट टाकली, त्याच्या ऑफिसमध्ये आणून त्याला बदलला. तेव्हा समजत नाही की हुकुमशाही चालली म्हणून. तेव्हा काही नाही, तेव्हा सगळं चालतं, पण कायद्याने जर काही केलं तर हुकुमशाही चालली. बरे हुकुमशाहीचा त्रास कोणाला होतोय? आता 140 कोटी जनता आहे, 139 कोटी 90,000 जनतेला याचा त्रास होत नाही. मोजक्या 10,000 लोकांना त्रास होतोय त्याचा. ईडी आमच्या मागे कापले लागते, सिटी इन्कम टॅक्स आमच्या मागे करावं लागते, ते 10,000च्या मागे करावं लागते, 15,000च्या. तुमच्या कर्तृत्व कसे आहे, तुम्ही तसं केलंय म्हणून हे सगळं घडतंय. बाकी 139 कोटी 90,000 जनता त्यांना आनंद आहे, ते म्हणतात मान्य करतात की मोदी चांगलं काम करतायत म्हणून. त्रास फक्त तुम्हाला आहे. पण ते काँग्रेस आमचे माननीय शरद पवार साहेब, त्यांचाही अजेंडा काय? सच्चर कमिटी लागू करा, म्हणजे सच्चर मुस्लिम बांधवांना आरक्षण द्या. मराठा बांधवांसाठी बोलले का काही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये? चंदूभाऊ, मराठा बांधवांसाठी काही नाही, पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मागावं त्यांनी आरक्षण. कायद्याने देतात असलं तर धर्माच्या आधारावर आरक्षण देतात. पण ज्या मराठा समाजाच्या नावाने तुम्ही मतं मागता त्याच्यासाठी काही मागणी नाही तुमची, आणि त्यांना आरक्षण द्या. आरक्षण संपलं, कोणी घातलं आरक्षणावर? 1994 मध्ये GR काढला आणि तिथेच मराठा समाजाच्या आरक्षणाला प्रश्नचिन्ह लावून टाकलं, बंद करून टाकलं होतं. ते तर ते देवेंद्र भाऊ आहे की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण परत आणून दिलं, टिकवलं आरक्षण. आणि म्हणून मित्रांनो हे झालं सगळं, पण आता नेमकं भावाच्या मागण्या राहून गेल्या. कामं तर तुम्ही खूप दिली, म्हणजे माझ्या आमदारकीची आता 3री टर्म आहे. पण भाऊ या 2 वर्षामध्ये जी कामं तुम्ही मला दिली आहे, त्या 2 वर्षामध्ये जेवढी कामं मिळाली माझ्या आमदारकीच्या पूर्ण टर्म मध्ये ती कामं मिळाली नाही. जवळपास 1000 कोटीच्या वर कामं माझी सँक्शन झाली. 1000 कोटीच्या वर. 540 कोटीचं फक्त वरणगाव उपसा सिंचन योजनेचं तुमचं पाईपलाईन आहे. जवळपास 250 कोटीचे रस्ते दिले. 25-15 वर्षाला गेले 25 कोटी दिले. 45 कोटी नगर उत्थान नगरविकास म्हणून शिंदे साहेबांनी दिले. असे कितीतरी काम आहे की या शहरामध्ये मंजूर केलेले मी. ते केवळ आमच्या सरकारच्या माध्यमातून आहे, तर ते 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये एक काम मंजूर होत नव्हतं. सगळी कामं कोणाची मंजूर होत होती?
पैसा ते प्रशिक्षण केंद्र मुस्लिमांसाठी प्रशिक्षण केंद्र बांधणार त्याला पैसा, त्यांना अल्पदरात कर्ज दिला त्याला पैसा. अरे मग आम्ही पण होत ना, त्यांना ते आम्ही नाही दिलं म्हणतो, पण आमचं कशाला ओढताय? पण भाऊ तुम्ही मला खूप दिलंय, परंतु तुमचं देण्याचे नेचर असल्यामुळे काही प्रश्न माझे प्रलंबित आहे, ते तुम्हाला सांगतोय. जे प्रलंबित आहे त्याला असं काही दिलं नाही असं नाहीये. भुसावळला अमृत योजना सँक्शन झाली, त्या भुसावळचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर तो पिण्याच्या पाण्याचा आहे. अतिशय प्रॉब्लेम, म्हणजे 10 दिवसांनी पिण्याचं पाणी येतं. अगदी बाजूला तापी नदी आहे, जवळपास 67 वर्ष झाले पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची जी योजना झाली होती त्याला, तेव्हा लोकसंख्या 25,000 होते. आज 2.5 लाख लोकसंख्या शहराची आहे, म्हणजे जवळपास 67 वर्षानंतर तीच योजना सुरू आहे. त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल होत आहे. म्हणून तुम्ही मला अमृत योजना सँक्शन करून दिली. 90 कोटी दिलं तेव्हा दिले होते, पण त्याला टेक्निकल प्रॉब्लेम आलेले खूप. त्याच्यानंतर 154 कोटी रुपये वाढवून दिले, परत 154 कोटी परत सँक्शन केले त्या योजनेसाठी. पण भाऊ त्याची एक बैठक घ्यावी लागणार आहे. माझी विनंती आहे की आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्या गाडीने ती बैठक लावला की जेणेकरून म्हणजे भुसावळचा आणि वरणगावचा पिण्याचा प्रश्न सुटेल. आपण मुक्ताईनगरला एक मोठी सभा घेतली होती, तिथे भुसावळला अद्ययावत बस कोड बनवणार म्हणून घोषणा केली होती. पण दुर्दैवाने सरकार आलं होतं आपलं युतीचं, पण घात झाला आणि आपल्याला सरकारमधनं बाहेर राहावं लागलं. त्याच्यामुळे ते बस कोड होऊ शकला नाही. ते तुम्हाला सांगतो कशा सत्ता नव्हती तर काय करतात, बस कोड कधी तर झालं असतं आपलं, पण सत्ता नव्हती त्याच्यामुळे बस कोड अजून होऊ शकलं नाही. तर मागे भाऊनी बैठकी लावली, त्याला आता मंजुरी दिली. या बजेटमध्ये ते बस कोड येणार आहे. फक्त आग्रहाची विनंती की या बजेटमध्ये लक्ष देऊन त्याच्यावर निधी टाकला गेला पाहिजे. अजून एक घोषणा भाऊ तुम्ही केली होती, मला 100 कोटी रुपये त्याला मंजूरही करून दिले होते, ते म्हणजे SRPF सेंटर. तेव्हा SRPF सेंटर तुम्ही मला मंजूर करून दिलं होतं. 100 कोटीची घोषणा केली होती, पद स्थापना झाली होती, पद मंजूर झाले होते, पण केवळ सरकार नाही आपलं, म्हणून ते SRPF सेंटर कॅन्सल. आणि ते पळवलं कोणी? श्रीमान रोहित पवार, जे आज अश्रू ढाळताय शरद पवारांसाठी, नौटंकी करताय. त्या रोहित पवारांनी ते पळवून नेलं, लक्षवेधी लावली. पण ते देवेंद्र भाऊ एकदम दिलदार मनाचे, म्हटलं त्याचं कॅन्सल करा. त्यांनी आमचं कॅन्सल केलं होतं, कायद्याच्या विरुद्ध जाऊन कॅन्सल केलं होतं. एखादी गोष्ट जेव्हा मंत्रिमंडळात मंत्रिमंडळाच्या बैठकीत सँक्शन होते, GR निघतं, त्याला कॅन्सल करायचं असेल तर मंत्रिमंडळाचीच बैठक लागते. त्यांनी एक साध्या पत्राला कॅन्सल करून टाकलं राज्यामध्ये, त्यांचं राज्य होतं म्हणून. पण देवेंद्र भाईमुळे दिलदार जाऊ दे, आपल्याच राज्याचा भाग आहे, तिथेही उद्या तर आम्ही परत मंजूर करून देतो. आणि पूर्ण होता फायनल स्टेजला आला, त्याची फक्त पदस्थापनेची फाईल आता येते, ती मंजूर झाली की पुन्हा SRPF सेंटर भाऊ ते मंजूर करून द्यावं, फायनल स्टेजला आलेलं आहे. भुसावळमध्ये भाऊ आम्हाला म्हणजे MIDC आहे, पण एक बेरोजगारीचा असा मोठा प्रश्न येतो की तिथे लहान बरेच जवळपास 140 ते 180 उद्योग सुरू आहे लहान. पण एखादी जर मोठा प्रकल्प आला तर त्याला जोडधंदे खूप निघतात. म्हणून एखादी मोठा प्रकल्प आणण्यासाठी इथे मला मदत करावी एवढी विनंती करतो. कारण फक्त भुसावळच नाही, आजूबाजूच्या सर्व तालुक्यांना त्याचा फायदा होणार आहे. म्हणून आपण आग्रहाने ती मंजूर करावं. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन किती लक्ष असतं द्यावं म्हणतो. एक बैठक लावली, फक्त काय पाहिजे, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन अद्ययावत बनवायचं आहे. त्याची जागाही आम्ही हस्तांतरित केली आणि भावने त्याला मंजुरी पण दिली की या बजेटमध्ये त्याचा पैसे येणार आहे. म्हणजे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन, तो पोलीस बांधवांना त्रास होतो, त्यांच्यासाठी आता एक मोठं बाजारपेठ पोलीस स्टेशन तयार होत आहे. आणि एवढं सगळं दिलं भाऊ, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मागतो आणि इथेच सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही. झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, DJ, रेन डांस एंड मेनी मोर. झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव.